पु देशपांडेनं नाटक लिहिलं होतं, बाकीचं सांगत नाही. त्या ब्राह्मणी टच दिला म्हणून काहींनी इतका गोंधळ घातला परिवर्तनाच्या वाटस्वरूपामध्ये सारखे लेख इथं तिथं. तसं काय नव्हतं, ते खूप चांगलं नाटक होतं माहिती आहे का. पण शेवटी अखेर सदानंद मोरे यांनी लेख लिहिला आणि तो मोरे सरांनी एवढा चांगला लेख लिहिला की दोघांचं मीमांसा केली, खंडन केलं आणि यातून मार्ग काढला. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कसा मार्ग काढतो आणि मग ते चर्चाच संपली. तेव्हा सदानंद मोरे यांचा सत्कार शिवानी शिल्का यांनी करावा अशी मी विनंती करतो. तर चतुरस्थ अभिनेते रवींद्र देवधर यांचाही सत्कार करा. तर कृपाशंकर शर्मा यांचाही सत्कार करावा. डॉक्टर बालाप्रसाद बडायले हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीमचे इन्चार्ज आहेत आयुर्वेद क्षेत्रातले, आणि त्यांची डेप्युटेशनवर औरंगाबादला बदली झाली. तिथे गेल्यानंतर त्यांनी लागवडीला सुरुवात केली. म्हणजे त्यांना लागवड करणे, आयुर्वेदाचा प्रसार करणे यामध्ये फार रुची आहे. आणि आपल्याला असे डॉक्टर पाहिजे आहेत, कारण परकीय आक्रमण होते औषधाच्या क्षेत्रामध्ये, आपली मेडिकलची इंडस्ट्री दूषित करते. या प्रसंगामध्ये आयुर्वेदाचा प्रचार होणे फार आवश्यक आहे. आणि हे आयुर्वेदाचा प्रचारक पण आहेत. आणि आणि ह्यांनी 2 मिनिटं यावर बोलावं की आयुर्वेदशास्त्र हे आजारी न पडण्यासाठी देणाऱ्या गोळ्या किंवा चूर्ण वगैरे असतं, तुम्ही आजारीच पडू नये, ह्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे यावर पण त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दीप्ती लोंढे ह्या छायाचित्रकार आहेत आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. मी शाहीरवर बोलायची, फाउंडेशनवर बोलायची पद्धत असतेच, पण शाहीरवर मी एवढंच बोलेल, इथे लिहिलं आहे, शेवटी से जिंदगी है हसते गुजारती. हा संदेश शाहीरचा जिथं युद्धग्रस्त परिस्थिती आहे तिथं कोणी जाऊन दिला तर बरं होईल माहिती आहे का. काय अवस्था चाललेली आहे तिथं. आणि त्यांनी शाहीरनी यावर बरंचसं लिहिले. एक किसका लहू आहे कौन मरा, नसली आदम का खून आहे, पण काय कोणी ऐकत नाही असो. आणि आता मला फक्त बलराज सानेविषयी 2 मिनिटच बोलायचं, काय कोणाविषयी जास्त बोलणार नाही आहे. बलराज साने यांचं काय होतं की मानवी दुःखाचा शोध घेताना ते मानवी दुःखाचा शोध पण घेत होते. ते साहित्यिक होते, लेखक होते, कवी होते. आणि मानवी दुःखाचा शोध घेताना समाजव्यवस्थेची चिकित्सा आणि मीमांसा केली पाहिजे असं त्यांचं आग्रहाचं प्रतिपादन होतं. आणि ते करत असताना समाजामध्ये जर काय गडबड असेल किंवा अन्याय होत असेल तर नवीन समाजव्यवस्था निर्माण केली पाहिजे, मानवी चेहरा असलेली समाजव्यवस्था निर्माण झाली, यासाठी ते प्रयत्नशील होते. आणि अभिनेत्याबरोबर अभिनय म्हणून करतानासुद्धा हे समाज वर्करचं सुद्धा काम त्याचं सातत्य होतं. आम्ही बलराज साने यांना पुरस्कार डॉक्टर श्रीराम लागू यांना पुरस्कार देताना ते म्हणाले होते की बलराज साने हे जेवढे मोठे नट होते तेवढे कमिटेड होते. ते कुठं दंगल चालली ती डायरेक्ट घुसायचे आणि दंगल शांत करण्याचा प्रयत्न होते. तर मानवता हा त्यांचा धर्म होता. आणि असा एकही नट नाही आहे की कुठं दंगल झाली आहे तो स्वतःहून प्राण, आता एक तरी नट आहे का. आणि हे मला विक्रम गोखलेंनी जाता जाता सांगितलं होतं की असा एकच नट होता आपल्या भारत देशामध्ये की जो कमिटेड होता. आता मला वाटतं की आपण आता पुरस्कार वितरणाचं काम चालू करावं. एकच शब्द लिहिला आहे, रवींद्र देवधर चतुरस्थ अभिनेते, त्यामध्ये सर्व आलेलं.
त्यामुळे फार वाचायची मला आवश्यकता वाटत नाही आहे. आणि हे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, ते अभिनेते असूनसुद्धा राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळाडू गोलकीपर आहेत. हे कसं काय कठीण आहे बाबा, माहिती आहे का. इफ्टाचे कार्यकर्ते पण आहेत. इफ्टाचं कार्यकर्ते होणे फार अवघड आहे, माहिती आहे का. 1982 पासून पुण्यातील आराधना नाट्य संघातून प्रायोगिक नाट्य चळवळीचा सहभाग आहे त्यांचा. 1992 साली इंडियन पीपल्स थिएटर अकॅडमी, म्हणजे सॉरी अकॅडमी नाही आहे इथे, ते असोसिएशन आहे. इफ्टा ह्या भारतातभर शाखा असलेल्या नाट्यसंस्थेच्या पुणे शाखेतर्फे मदान पोत्राच्या आयुष्याची नाटकात भूमिका केली होती. ती मदानची त्यांची भूमिका होती, ती अंगावर काटा येईल अशी होती. पोतराची भूमिका रवींद्र जवधर करतात आणि पोतरात ते वाटत होते. काय अभिनयाचा काय गुण आहे तो, माहिती आहे का. म्हणून ते नुसतं चतुरस्र अभिनेते, प्रतिभाशाली अभिनेते, असं माझं स्पष्ट मत आहे. नंतर राज्य नाट्य स्पर्धेत चिताई नाटकासाठी प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. आणि जाता जाता नाटकाचा विषय निघाला तर तुम्हाला माहीत नसेल की सदानंद मोरे हे नाटककार पण आहेत. त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी कविताही लिहिलेल्या आहेत. नाटकावर समीक्षा ते खूप उत्तम करू शकतात. स्वतः नाटककार आहे. अहो, मला अनेकांनी सांगितलं संस्कृत वाङ्मयामध्ये पण लिहिलेले प्रथम क्रमांक कशाला द्यायचा, तर काव्य नाटकाला. कारण नाटक करणं फार अवघड आहे. बघा, साहित्य कवी खूप तुम्हाला दिसेल, नाटक फार कमी असतात. आणि हे नाटकाचे सुद्धा प्रयोग सदानंद मोरे यांनी केलेले आहेत आणि अनेक नाटकं चांगली लिहिली आहेत. चित्रपट व लघुपटामध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. 1995 साली EMRC या संस्थेच्या रिलेशन बिटवीन सुपिरियर सबऑर्डिनेट या शैक्षणिक लघुपटात कॅमेरामनची भूमिका, राज्य सरकारच्या संस्थेत माझा गाव माझा देश या शैक्षणिक लघुपटात शिक्षिकेची मुख्य भूमिका, मुक्ता आणि चवत लाडकी या चित्रपटात भूमिका, अखंडा, फिर भी या हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका, चपराक या मराठी लघुपटात मुख्य भूमिका आणि 4 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटात महोत्सवामध्ये अभिनेतेचा पुरस्कार मिळाले. नुकतेच मायकल सय या लघुपटात मुख्य भूमिका विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात फिल्म प्रदर्शित होत आहेत. आणि त्यांचा आता हे सर्व लिहिणं, त्यांच्या नाटकाविषयी मी म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांना चर्चा करण्याची संधी मिळाली महात्मा गांधींबरोबर. तर चर्चा चालली होती. महात्मा गांधींना माहीत नव्हतं की बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत, काय तमकं तमकं. बोलता बोलता बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड. मला मातृभूमी नाही आहे गांधी सर. सपापले ते. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, राज्यघटना लिहिली. राज्यघटनेचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा सारांश काय असेल, समरी, वी आर द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच मी भारतीय आहे. आणि हे ते नाटक आहे. आता सगळ्यांची ओळख काय, जात पात ह्याच्यावरून. रवींद्र सरांचं असं मत आहे की प्रत्येकाची ओळख ही भारतीय असली पाहिजे. त्यांना मी सहज विचारलं, बोलता बोलता म्हटलं, मी कुठल्या पक्षाचा नाही, डावा नाही, उजवा नाही, मी भारतीय आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसुद्धा हेच अभिप्रायत होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर विचारलं असतं, अहो तुम्ही बुद्ध धर्मात स्वीकारला, हे झालं, पण तुमची आयडेंटिटी काय असावी असं तुम्हाला वाटतं, तर 100% म्हणाले होते की मी भारतीय, हीच माझी आयडेंटिटी आहे. आणि मोरे सर म्हणतील की त्यांना विचारा, ते त्याचे ते अभ्यासक आहेत, हिस्टॉरियन आहेत, की आंबेडकरांचे 2 हे प्रिय शब्द होते, बंधुभाव आणि मी भारतीय. मी कुठल्या जातीपातीचा नाही, मी भारतीय. तर मग आता आपण यांचे सामाजिक बांधिलकीचे सुद्धा बरेच उपक्रम त्यांनी केलेले आहेत. पुण्यातील अभिनव कला भारती या संस्थेचे नाट्यवर्ग प्रमुख आहेत. ग्रामीण भागातील कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी कोकणात अभिनय शिबिराचे आयोजन
पुण्यातील विद्या विकास संस्कृत विद्यात मंदिर या प्रतिष्ठित संस्थेत सक्रिय कार्य करण्याचे सदस्य, महाराष्ट्रातील प्रायोगिक कलाकारांना मुंबईत रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्य शुक्रवार या उपक्रमातील सक्रिय कार्यकर्ते आहे. तर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जेव्हा कळलं की ह्यांना बलराज सानी पुरस्कार मिळाला आहे, त्यावेळी मुंबईच्या सर्व पेपरमध्ये बातम्या आहेत त्यांच्या. ते म्हणते अरे रवी तू काळजी करू नको, आम्ही सगळीकडे इथं बातम्या देऊ माहिती आहे का. त्यामुळे आपल्या बातमी जवळजवळ बऱ्याच ठिकाणी गेलेल्या आहे. आता त्यांना आपण पुरस्कार देऊया. सदानंद मोरे सर, तुम्ही पण या. ये कैसा? आता आपल्याला कृपाशंकर शर्मा यांना साहेबलुधानी पुरस्काराने गौरवायचं आहे. कृपाशंकर शर्मा यांचा थोडक्यात परिचय म्हणजे कोणाचा विश्वास बसणार नाही की ते परफॉर्मर आहेत. तर गव्हर्मेंट ऑर्डिनन्स डेपोमध्ये ते क्लास 1 ऑफिसर होते आणि तिथेसुद्धा ते परफॉर्मर म्हणून काम करत होते. ते साहित्यिक आहेत, लेखक आहेत, चित्रपट समीक्षक आहेत आणि त्यांनी 2 पुस्तकं पण लिहिलेली आहेत. त्यांचं थोडक्यात माहिती सांगतो. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या सखोल अभ्यासातून त्यांनी फिल्मफेअर गुरुदत्त यांच्यावर अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त नावाचा 317 पानाचा चरित्र ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ अनेक मान्यवरांनी त्यांना गौरवलेला आहे. या ग्रंथाचं अनेकांनी कौतुक केलं. हा ग्रंथ अभ्यासासाठी वापरला जातो. नवीन विद्यार्थी येतात त्यावेळी शर्मांचं हा ग्रंथ रेफरन्ससाठी घेतात. अपार कष्ट करून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांचं आणखीन एक आणि ह्या ग्रंथाचं प्रकाशन गुरुदत्त यांचे चिरंजीव अरुण दत्त यांच्या हस्ते झालं होतं. नंतर ह्या भरीव कामगिरीनंतर भारतीय सिनेमाच्या 100 वर्षांच्या इतिहासाकडे ते वळले. 12 वर्ष संशोधनात्मक काम करीत त्यांनी आपला ग्रंथ भारतीय सिनेमाचा इतिहास एक दृष्टीने सिद्ध केला. यांनी ग्रंथाचे प्रकाशन सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते 1924 साली केलं. आणि ह्या बातम्या सर्व वृत्तपत्रात आल्या होत्या. आणि हा ग्रंथ अजूनसुद्धा रेफरन्स म्हणून वापरला जातो. नवीन अभ्यास वगैरे करतात त्याला. गुरुदत्तवरील ग्रंथावर काम करीत असताना ते शायरीच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी शाहीरवर अभ्यास केला. एक आठवण सांगावी म्हणजे बलराज सानी साहित्यलुधानी फाउंडेशनच्या मंचावर त्यांनी गुरुदत्त व शाहीर या विषयावर 2013 साली व्याख्याने दिली. आणि दृकश्राव्य कार्यक्रम, ऑडिओ व्हिडिओ कार्यक्रम पण दोघांवर केले त्यांनी. आणि त्यावेळी श्रीनिवास पाटील आले होते. श्रीनिवास पाटील यांचा उल्लेख त्यांनी शंकराचार्य म्हणून केला. त्यांना आपण पुरस्कार देऊया. साहित्यलुधानी पुरस्कार. डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना पुरस्कार देणार आहोत. जीवनगौरव पुरस्कार आहेत. हे तुम्हाला वाटेल की हे यंग वाटतात, पण तसे अनुभवाने फार सिनियर आहेत ते. त्याचं कारण असं आहे की शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात नांदेड येथून PhD आयुर्वेद या विद्यापीठातून ते प्रथम आले. फर्स्ट क्लास फर्स्ट.
हे त्यांचं करिअर आहे. M.H. पाटणी पुरस्कार मिळाला आहे. हा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. 10 वर्ष आयुर्वेद अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड व वर्ग 1 म्हणून त्यांना मान्यता दिलेली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादातून सहभाग, जागतिक आरोग्य परिषदामधून शोध निबंध प्रसिद्ध. मला एकाने सांगितले का हो क्लास 1 ऑफिसर आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये, पण त्यांना तुम्ही कसं जीवनगौरव पुरस्कार देतो, त्यांना काय कमी फॅसिलिटीज मिळत. तर ह्या तुमचा पाडा वाचतो की हे काम करतात हे. आणि काय करता, आयुर्वेद स्वस्थ जीवनशैलीनुसार पुस्तकं लिहितात, आयुर्वेदाचा प्रचार करतात, संशोधनाची आवड आणि तत्संबंधी लेखन करतात, राष्ट्रभाषा हिंदी आवड अभ्यास, हिंदी प्रचारासाठी सक्रिय असतात आणि अनेक वक्तृत्व स्पर्धात सहभाग घेतात. वनौषधीची आवड आणि लागवड, तुम्हाला आधीच सांगितलं, हे डेप्युटेशनवर गेले होते औरंगाबादला आणि तिथं त्यांनी लागवड करून आल्या अनेक वनस्पतींच्या. लोकांना माहिती दिली कुठल्या औषधाचा उपयोग काय आहे, काय उपयोग. अनेक औषधांचा उपयोग किती हे पुण्यातल्या नामवंत आयुर्वेदिक डॉक्टरांना माहीत नाही, पण त्यांना माहिती आहे, एवढा त्यांचा अभ्यास आहे. सह्याद्री दूरदर्शन वाहिनी, आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आणि असे एक उत्तम आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे. याचा संस्थेला अभिमान आहे. जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक, पटकथा लेखक पृथ्वी घटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दीप्ती लोंढे यांना पृथ्वी घटक पुरस्कार देते. पृथ्वी घटक कोणाचा विश्वास बसणार नाही, सत्यजित रेच्या तुडीचे होते. ते 50-52 वर्ष वारले. काय व्यसनामुळे ते गेले, पण महान चित्रपट सृष्टीतलं एक अतुलनीय व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची जन्मशताब्दी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली आणि गोव्याला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला, त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला गेला. म्हणजे समजा एक भारतीय माणूस किती नावाजलेला असतो किंवा किती लोकप्रिय असतो व किती त्याला मान असतो जगामध्ये सुद्धा. आणि दीप्ती लोंढे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, घर सांभाळतात. एक मुलगी मेडिकलला आहे, एक मुलगा ते NDAमध्ये जाणार आहे आणि घर सांभाळून ते फोटोग्राफी करतात, व्हिडिओ शूटिंग करतात आणि आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय काम करतात. आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय काम करणं हे फार अवघड असतं. तर त्यांचा मी मोरे सरांनी गौरव करावा पृथ्वी घटक पुरस्कार देऊन, अशी मी त्यांना विनंती करतो. आता रवींद्र देवधर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
नमस्कार. मी जास्त बोलणार नाही आहे, याचं कारण नंतर परत 1 तास बोलणारच आहे आणि माझा चेहरा काही खूप वेळ बघावा असा नाही आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी आत्ता जास्त बोलणार नाही, नंतर बोलीनच. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोरे सरांच्या हातून आम्हाला जो पुरस्कार दिला त्याबद्दल साहिर लुधियानी आणि बलराज सानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष टिळेकरजी, त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण सर्व नसाल तर मी भारतीय आत्तापर्यंत पोचलंच नसतं. प्रत्येक माणसाने ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली आहे, सहकार्य केले, त्यामुळे रत्नागिरीवरून मुद्दाम आलेले आमचे पटवर्धन आणि प्रभू देसाई, त्यांनी रत्नागिरीमध्ये प्रयोग होण्यासाठी मदत केलं, मालवणमध्ये लोकांनी मदत केली, मुंबईमध्ये लोकांनी मदत केली आणि पुण्यात तर काय सांगूच नका. ऋषिकेश कानडे, शिरीष कुलकर्णी, श्रीकांत आगाशे ही सर्व मंडळी कायम पाठीशी होती. त्यामुळे मी प्रयोग करू शकलो. आणि मुख्य म्हणजे मी हे जे करत होतो त्याला माझी बायको आणि मुलं यांनी खूप सोसलं. पण हे सोसत असताना माझा भाऊ, माझी वहिनी आणि आईवडील यांनी त्यांना खूप साथ दिली. त्यामुळे मी सगळ्यांचा प्रचंड कृतज्ञ आहे. मी भारतीयचा प्रवास करत असताना किंवा ती संकल्पना सुचल्यानंतर आम्ही जेव्हा प्रयोग करायला लागलो तेव्हा तर जाणवलं की आत्ता मगाशी टिळेकर सर म्हणले की आंबेडकरांचं किंवा प्रत्येक क्रांतिकारकाचं, असं म्हणून मी, प्रत्येक क्रांतिकारकाच्या मनात हे स्वातंत्र्य नव्हतं हो. माणसाचा माणसाशी असलेला संवाद आणि माणसाचं माणसाशी असलेलं नातं हे खरं स्वातंत्र्य होतं आणि तेच कुठं दिसत नाही आहे. सध्या परिस्थिती अशी आहे, फक्त मी किती मोठा आहे आणि समोरच्याला किती लहान ठेवायचं ह्या स्पर्धेमध्ये आपण माणूस पण विसरलो आहे, भावनाही विसरलो आहे. आणि त्या कुठेतरी आपल्या तरुण पिढीपर्यंत पोचाव्यात यासाठी म्हणून मी भारतीयाची करताना मी संकल्पना डोक्यात आली आणि आम्ही मी भारतीचे प्रयोग चालू केले. यामध्ये खूप चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले ते सोडून देऊ, पण चांगले अनुभव खूप आले. आणि लोकांपर्यंत जे आम्ही पोचतोय ते पोचत असताना आपण काहीतरी एक चांगलं कार्य करतोय याची भावना आजपर्यंत आम्हाला नक्की आहे आणि यापुढेही राहील. कारण तुम्ही सर्व प्रेक्षकांनी खूप पाठिंबा दिला. आत्तापर्यंत जवळपास 1 लाखाच्या वर प्रेक्षकांनी हा प्रयोग बघितला आहे वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे रत्नागिरीमध्ये आम्ही कुरतडेसारख्या गावात, जिथं अत्यंत डोंगराळ भाग की जिथं कुणी जात नाही, तिथं जाऊन आम्ही प्रयोग केले. त्यानंतर शहरात तर प्रयोग केले, दापोलीमध्ये रस्त्यावर प्रयोग केले, पाटस किंवा दौंडमध्ये शाळेचा जे चौक असतो तिथं 8x8मध्ये प्रयोग केले. लाईट असो नसो काही असो आम्ही आमचे प्रयोग चालू ठेवले. आणि हे प्रयोग करत असताना प्रत्येक वेळी एकच जाणवलं की नाही, ह्याची गरज आहे. आणि हे प्रत्येक प्रेक्षक आम्हाला प्रयोग संपल्यानंतर सांगतो, नाही सर याची गरज आहे आणि हे तुम्ही जास्तीत जास्त प्रयोग करत राहा. आणि त्यासाठी आम्हाला खरंच खूप पाठिंबा दिला. हे प्रयोग करत असताना जेव्हा आम्ही स्टेजवर प्रयोग करतो त्यावेळी आम्ही कधीही तिकीट लावत नाही, आम्ही देणगीपेटी ठेवतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते प्रयोग करतो. कारण यातून पैसे कमवणे हा आमचा हेतू नाही आहे. ऋषिकेश आणि शिरीष किंवा श्रीकांत ते सगळे मला साथ देतात, सर प्रयोग होणं महत्त्वाचं आहे, ते पैसे वगैरे जाऊ देत मरू देत. ह्या वृत्तीची माणसं बरोबर आहेत, हे फार चांगलं आहे. नाही तर फार अवघड होतं, मग प्रयोग करत असताना फार अवघड होतं. पण या सर्व प्रवासामध्ये आपण सर्वांनी जे साथ दिलेत आणि हे जे 40 वर्षाचं जे काय मी करतो आहे त्याला एक खूप मोठी पावती. म्हणजे मी ह्यांना सांगताना टिळेकरांना सांगितलं की ते मला म्हटले की आम्ही फक्त मोमेंटो आणि शाल देतो. अहो म्हणलं हा पुरस्कार बलराज सानींच्या नावाने पुरस्कार आम्हाला ऑस्कर आहे. एवढा मोठा पुरस्कार आयुष्यात मिळणं हे खूप मोठं आहे आणि ते दिल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी भारतीय या नाट्यप्रयोगाला सहकार्य करणारे ऋषिकेश कानडे यांचा सत्कार मोरे सर आणि शिवगणी चिलका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या नाटकाला सहकार्य करणारे श्री शिरीष कुलकर्णी यांनी व्यासपीठावर यावं आणि मोरे सरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावा. सन्मान चिन्ह
नाही आहे, पण पुढच्या वेळी आम्ही त्यांचा विशेष सत्कार करू. यानंतर कृपाशंकर शर्मा आपलं मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर सदानंद मोरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सर्व पुरस्कार्थी, सगळ्यांना अभिवादन करून मी सर्वप्रथम बलराज साहनी साहिर लुधियानवी फाउंडेशनचे श्री सुरेश टिळेकर यांच्याप्रती मी आभार प्रकट करतो की त्यांनी जगदविख्यात शायर साहिर लुधियानवी यांच्या नावाच्या पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली. खरोखर आपण त्याला पात्र आहोत की नाही हे सांगणं कठीण आहे, पण टिळेकरांच्या आणि फाउंडेशनच्या या विनंतीला मी मान देऊन तो या ठिकाणी स्वीकारतो आहे. आता 8 मार्चला साहिरचा जन्मदिवस आहे, तर मला वाटतं की आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या काही काव्यरचनातल्या काही ओळींविषयी थोडंसं स्मरण करून आपण ते आज योग्य ठरेल असं मला वाटतं. खरं सांगायचं तर माझ्या गुरुदत्त यांच्या चरित्र ग्रंथाच्या वेळी अभ्यास करताना मला आपोआपच साहिर यांचा अभ्यास करावा लागला आणि विशेष म्हणजे त्या निमित्तानं मला त्यांच्या कार्याचे, त्यांच्या कविता रचनांचे आणि व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू माझ्यासमोर उलगडले. तर आपण थोडं त्यांचं बॅकग्राऊंडप्रमाणे जाऊया. तर साहिरची आई आपल्या जहागीरदार पतीला सोडून वेगळी राहू लागली. अनेक अन्याय होत होते तिच्यावर म्हणून, आणि साहिर 8 वर्षाचा असताना तो आईबरोबर राहायला लागला. एवढी मोठी जहागिरी सगळं सोडून हा साहिर आणि त्यांचं कुटुंब म्हणजे आई हे खरं मुफलीस झाले, अक्षरशः गरीब झाले आणि अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये साहिरच्या आईनी त्याचं पालनपोषण केलं. आणि तो एक विलक्षण अनुभव साहिरच्या जीवनामध्ये आला आणि त्यातूनच त्याला आईविषयी एक वेगळी ओढ आयुष्यभर राहिली. तो मोठा एक मानसिक असा विषय आहे, पण हे एक लक्षात घेण्याची भूमिका आहे. ती पार्श्वभूमी फार तपशिलात पाहण्यासारखी आहे. पण आपण आता पुढं जाऊया. तर या अकाली संघर्षातून आणि कष्टातून साहिरला त्याच्या त्या अनुभवातून त्याला अकाली प्रौढत्व आलं असं म्हणता येईल. तर साहिर असंच म्हणतो की अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है. म्हणजे त्याच्या अनुभवातून त्याला जे काही कळलं ते सगळं त्यांनी गीतेमध्ये म्हणजे त्यांच्या गीतरचनांमध्ये दिलेलं आहे. तर असा हा साहिर म्हणजे काय, तर अनुभव हा साहिरच्या काव्याचा आत्मा आहे. आणि म्हणूनच त्याच्या काव्यात आपल्याला एक मोठा सच्चेपणा दिसतो. वास्तविक साहिरच्या सुरुवातीच्या कवितांवर इक्बाल, फैज, मजाज यांचा प्रभाव होता, पण लवकरच त्याला स्वतःची वाट गवसली. आणि याविषयी त्यांनी जी काही आपली भूमिका विशद केली आहे त्या ठिकाणी तो म्हणतो, ले दे के अपने पास फक्त एक नज़र ही है, क्या देखे जिंदगी को किसी की नज़र से हम. हा खरोखर मोठा विचार. स्वतंत्र होणं, कोणाचाही प्रभाव न राहता आपल्या अनुभवातून जगाकडे पाहायला पाहिजे. आपण दुसऱ्याच्या नजरेतून का जगाला बघावं असं म्हणणं, म्हणजे इतका तडफदार असा विचार हा साहिरच्या मनात होता.
हेच एक विलक्षण आहे आणि त्यामुळंच तो अशा स्वतःच्या नजरेनं हा जगातला एक मोठा शायर झाला. तर आता मी एक 4च उदाहरणं त्यांची घेणार आहे आणि त्याचं आपण एक वेगळ्या पद्धतीने स्मरण करूया असं मला वाटतं. तर शाहीरची पहिली रचना ही प्यासा चित्रपटातली आहे. प्यासातला कवी जो विजय आहे ना, त्याच्यावर शाहीरच्या जीवनाची छाप आहे. म्हणूनच शाहीर यात अधिक समरसतेने लिहू शकला, हे महत्त्वाचं आहे. शाहीरचं काव्य प्यासामध्ये जे उच्चत्वाला गेलं त्याला कारण ते त्याच्या जीवनाचं सर्व अनुभवातून आलेलं कवीचं व्यक्तिचित्र नव्हतं. तर प्यासा चित्रपटात वेश्यावस्थीतल्या गीतात शाहीर प्रश्न करतो, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है. आता या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भारतीय चित्रपट इतिहासातलं चित्रपटावर काव्यातील शब्दांनी मात केलेलं प्यासा हे एकमेव उदाहरण आहे. आणि या संदर्भात एक किस्सा सांगण्यासारखा आहे. मुंबईच्या मिनर्वा सभागृहामध्ये हा चित्रपट दाखवला जात असताना आश्चर्य म्हणजे या गाण्याच्या वेळी सारा थिएटरमधला प्रेक्षक वर्ग उभा राहिला आणि उभा राहून तो पडद्यावरलं पाहत होता. आणि वेश्यावस्थीतल्या गीतात जेव्हा ओळी आल्या, यहाँ पीर भी आ चुके हैं, जवा भी, तनो मन बेटे भी, अब्बा मियाँ भी, ये बीबी भी हैं, बहन भी और माँ भी. आता यावेळी खरोखर भारतीय प्रेक्षकांनी एका वेश्येमध्ये पहिल्यांदाच स्त्री पाहिली. एवढा हा शाहीरच्या शब्दांचा प्रभाव त्या थिएटरमध्ये होता. आणि हे खरोखर दुर्मिळ असं उदाहरण आहे की आपल्या सिनेमामध्ये इतकं. आणि आश्चर्य याच्यामध्ये, आता मी मागे गुरुदत्त संदर्भात बोलत होतो की बिमल रायनंतर आदर्शाचा पुरस्काराचा हा गुरुदत्त होता आणि वेश्यावस्थी वगैरे दृश्य असतानासुद्धा त्यांनी एकही ओंगळ दृश्य प्यासामध्ये घेतलं नाही. म्हणून आज प्यासा हा चित्रपट पूर्ण भारतीय प्रेक्षक वर्गांचा आदराचं स्थान झालेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता पुढची गोष्ट आपण पाहणार आहोत, म्हणजे उल्लेख दुसरा असा आहे, तो बरसात की रात या चित्रपटातला आहे. यामधली जी गाजलेली कव्वाली आहे त्याच्यात प्रेमातली आव्हानं आणि शक्तीविषयी शाहीर चर्चा करतो आहे. तो म्हणतो, मजहबे इश्क की रस्म कड़ी होती है, इश्क आज़ाद है, आप ही धर्म है, आप ही ईमान है. काय भारी ओळ आहे. आप ही धर्म है, आप ही ईमान. म्हणजे प्रेमाचा स्वतःचाच धर्म आहे आणि त्याचं इमानदार असं हे त्याचं स्वतंत्र असं विचार आहे. अल्लाह रसूल का फरमान है इश्क, यानी हफीज़ इश्क है, कुरान इश्क है, गौतम का और मसीह का अरमान इश्क है, ये कायनात जिस्म है और जान इश्क है, इश्क सरमद, इश्क ही मंसूर है, इश्क मूसा, इश्क कोहे तूर है, खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क, इंतहा यह है कि बंदे को खुदा करता है इश्क. तर इश्कची ही एवढी दिव्य शक्ती आहे, म्हणजे त्या प्रेमाची उंची एवढी की तो प्रत्यक्ष माणूसच देवत्वाला जाऊ शकेल, इतकं महती या शाहीरनी या ठिकाणी म्हटली आहे. तर त्याला सांगायचं असं आहे की इश्क हे जीवनाचं सार आहे, यात दर्द आहे, परंतु यात इश्कामध्ये मुक्तिदायक पण आहे, असं शाहीर म्हणतो. आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपण. छोट्या ओळीच घेणार आहे की फार हे नाही. तर ही तिसरी रचना आहे धूल का फूल चित्रपटातली आणि गाजलेलं गाणं आहे. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. एखाद्या विषयातून तो सहजपणे वैश्विकतेकडे कसा जातो हे खरं पाहण्यासारखं आहे. अच्छा है ये अभी तक तेरा कुछ नाम नहीं है,
तुझको किसी मज़हब से कोई काम नहीं है, जिस इल्म ने इंसान को तस्लीम किया है उस इल्म का तुझ पर कोई इल्ज़ाम नहीं है, तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया। जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा, तू हिंदू बनेगा या न मुसलमान बनेगा। नफ़रत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को जो रौंदे वो कदम तेरा नहीं है। कुरान न हो जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नहीं है। तू अमन का और सुलह का अरमान बनेगा, तू हिंदू बनेगा या न मुसलमान बनेगा। इंसान की औलाद है इंसान बनेगा। तर सांगण्याची बाब म्हणजे त्या काळात हे गीत म्हणजे या गीताला जवळजवळ राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला होता, असा एक उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो। आणि आता सगळ्यात शेवटचा एक उल्लेख हा आहे फिर सुबह होगी या चित्रपटातला त्याची गीतरचना, वो सुबह कभी तो आएगी। ही रचना म्हणजे दुर्दम्य आशावादाचा चरम नमुना आहे। साहिर म्हणतो, इन काली सदियों से सर से जब रात का आंचल ढलकेगा, जब दुख के बादल पिघलेंगे, जब अंबर झूम के नाचेगा, जब धरती नगमे गाएगी। काय कल्पना आहे की आकाशच नाचायला लागेल आणि धरती स्वतः गाणं गाईल। जिस सुबह की खातिर जुग जुग से हम सब मरमर कर जीते हैं, जिस सुबह की अमृत धुन में हम जहर के प्याले पीते हैं, इन भूखी प्यासी रूहों पर एक दिन तो करम फरमाएगी, वो सुबह कभी तो आएगी। मजबूर बुढ़ापा जब सूनी राहों की धूल न फाकेगा, मासूम लड़कपन जब गंदी गलियों में भीख न मांगेगा, हम हक मांगने वालों को जिस दिन सूली न दिखाई जाएगी, ये नरक से भी गंदी दुनिया जब स्वर्ग बनाई जाएगी, वो सुबह कभी तो आएगी। केवढा जाज्वल्य असा आशावाद साहिरनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। आणि आता आपण आजच बघतोय की जगामध्ये केवढा हिंसाचार वाढला आहे, अगदी मानवतेच्या पलीकडच्या गोष्टी घडायला लागल्या आहेत। आणि अशा परिस्थितीत खरोखर साहिरसारखा आशावाद एवढेच आपल्याला आधार देऊ शकतो असं मला वाटतं। आणि या त्यांच्या जाज्वल्य आशावादाच्या या शब्दांवर मी माझं भाषण संपवतो। धन्यवाद। आता बालाप्रसाद रामेश्वर बडायला हे आपलं मनोगत व्यक्त करतील, पण त्याआधी त्यांचे गुरु मार्गदर्शक सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे पॉलिक्लिनिकचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजीव केंद्रे समोर बसलेले आहेत। आमच्या संस्थेच्या सचिव शिवानी शिल्का त्यांचा सत्कार करते। त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर आनंद परंपरेशी जुळलेले तुकाराम महाराजांचे वंशज मोरे सर, या मातीशी जुळलेले मी भारतीय आणि पर्सन्स फुल सेन्स ऑफ ह्युमर देवधर सर, आमचे फॅकल्टी सर्वांचेच फॅकल्टी राहिलेली ज्यांचे की टेक्स्ट बुकमध्ये पण म्हणजे त्यांचं अभ्यासक्रमामध्ये पुस्तक वगैरे आहेत, कृपाशंकर सर आणि सदैव योद्धा या
दीप्ती मॅडम, आता कुठं हे लोक, कुठं मी काय बोलावं मला काहीच कळत नाही आहे. तरी पण आज मी ग्रहणाचं काही मी खोटं खोटं काही बोलणार नाही आहे. मला जमिनीवर राहायला आवडते, जमिनीवर राहायला आवडते. तर ऑनेस्टली मी या गोष्टीची प्रांजळ कबुली देतो की मी अतिशय अतिशय स्वार्थी माणूस आहे. एक गरीब म्हणजे काय म्हणतात मातीच्या घरात जन्मलेला मी, आणि माझे वडील दूध विकायचे, मी भाजीपाला वगैरे काय इकून वगैरे काय माझे शिक्षण केलेलं आहे. पण कशासाठी केलं आहे? मी माझ्यासाठी केलं. 10वी कशासाठी पास केली? मी माझ्यासाठीच केली. 12वीचा अभ्यास कशासाठी केला आहे? मी माझ्यासाठीच केला आहे. जे काही विद्यापीठात सर काय म्हणतात ते पहिला आला, दुसरा आला, अरे लोकांना काय फायदा आहे? मी माझ्यासाठी केलेलं आहे. त्याला लोकांचं काय म्हणजे बाकीच्या लोकांशी काही म्हणजे काही घेणदेणं नाही आहे. आणि माझी जी गोष्ट आहे मोस्ट ऑफ सर्व कॉमन मॅनची सगळ्यांचीच गोष्ट अशीच असावी. आपला स्ट्रगल हा असाच असतो. आपण हे सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठीच म्हणजे करत असतो. आणि ॲक्च्युली माणूस हा खरंच मूळतः हा एक स्वार्थी माणूस आहे. मी त्यातला महास्वार्थी आहे, खरं सांगतो. मी प्रामाणिकपणे मान्य करतो. आता ते डॉक्टर वगैरे हे गोष्ट वेगळी आहे, पण मुळात मी एक मोठा पेशंट आहे, खरं सांगतो. कारण मला म्हणजे अनेक प्रकारचे आजार या म्हणजे या काय म्हणतात प्रदीर्घ संघर्षामुळं, आर्थिक संघर्ष असो काही असो, या प्रकारचे म्हणजे होते. इथून तिथपर्यंत जायचं तरी मी म्हणजे एक काळ असा होता की तिथून तिथपर्यंत मला पाण्याची बाटली न्यावं लागायची. माझी आता पत्नी इथं विद्यमान आहे. तर हे करता करता माझ्यातला रिसर्चर कसा उद्भवला, कारण मग औषध तर खायचं नाही हे मनात ठेवलं, कमीत कमी औषध खायचं. असं औषध खायचंच नाही असं नाही आहे. तर त्याचं डाएटद्वारे वगैरे सोल्युशन वगैरे काय करायचं काय नाही. आणि सर मी साक्षीला आहेत की थोडंसं शेंगदाणे खाल्लं तरी माझ्या तोंडातून रक्तस्राव व्हायचा, किंवा मिरची खाल्लं तरी म्हणजे काय म्हणतात त्याला बऱ्याच प्रकारच्या ॲलर्जीज व्हायच्यात. तर मग मी अनेक प्रयोग केले, खरं सांगतो मी. तर कधी हळद खाली, कच्ची हळद खाली, तर तेच 15 दिवस महिनाभर तेच खायचे. मग त्याच्यातलं काहीतरी कुठून तरी नेटवरून माझा धंदाच होता तो. ड्युटीवर आलं की त्याच गोष्टीचा अभ्यास करायचा सलग, आहे की नाही. मग ते कुठून बी आणो, मग ते नेटचे कुठल्या प्रिंट आमच्या गव्हर्नमेंटच्या तिथून चोरून फिरून इतक्या कागद जमा करायचे. हजारो कागद आहेत माझ्याकडे चोरलेले, आहे की नाही. असं प्रिंट काढून आणायच्या, अभ्यास करायचा. आणि बायकोला लक्षात 2-3 दिवस झाले की बायकोला लक्षात यायचं, आणि तेच गोष्टी बाजारातून विकत घेऊन खायचो मी, आहे की नाही. बायकोला म्हणायचं आज तुमचा अटॅक सध्या कशाचा अटॅक चालू आहे. 2 दिवस झाले की म्हणायचं हा माणूस 100% हळद खाणार, म्हणजे 1-2 महिने हळदच खाणार, कांदे खाणार म्हणजे खाणार. तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो 2018 ते 2022 मी एवढ्या कांद्याच्या पाती खाल्लेल्या आहेत की जगात कोणी खाल्ल्या नसती, इंडिव्हिज्युअल पर्सन नाही. रोज सकाळी 1 जुडी आणि संध्याकाळी 1 जुडी. आणि खरं सांगतो माझं ते गेलं, ते जे ब्लिडिंग वगैरे व्हायचं ते गेलं. माझ्या ॲलर्जीज गेल्यात. आणि डिसेंबर महिन्यामध्ये मी म्हणजे काय म्हणतात त्याला ते जुनागडचं ते आहे ना, हां गिरनार बी चढून आलो. आणि रोज आता 10 ते 15 किलोमीटर चालत नाही, रनिंग करतो मी. माझ्या स्पीडनं रनिंग करतो. पण हे झालं, हे इथपर्यंत माझा प्रवास हा खरंच आहे स्वार्थाचा प्रवास आहे, खरंच सांगतो मी. कुठलाही म्हणजे मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही आहे, साहित्यिक नाही आहे, काही नाही आहे. तरी पण मला सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेस सेन्स येतं की आपण एक डॉक्टर होतो, आपण हे गोष्टी करू शकलो, कारण आपल्याला एवढा भरपूर टाईम होता. पण माझ्यासारखे पण बरेच लोक या सोसायटीमध्ये आहेत आणि तो तेवढा वेळ टाईम देऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी खरं काय करता येईल का असं मी काही दिवस विचार केला. ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, फक्त ही एक थोडी ॲटिट्यूड ठेवली की मी जसं बाहेर पडलं तसं अनेक लोकांना माझ्यासारखे जे जगामध्ये खूप आहेत, मी पाहिलं आहे, मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये, एक फार मोठी एक रो आहे. तर त्यांना कसं कळलं, असा जर विचार केला तर मला असं जाणवलं की माझी एनर्जी दुप्पट वाढते तेवढंच खाऊन आणि तेवढंच होऊन. म्हणजे आपण जेव्हा स्वतःबरोबर जेव्हा युनिवर्सचा विचार करतो तेव्हा आपल्या बाहेरच्या युनिवर्सच्या हिलिंग कॅपॅसिटी ह्या अनेक पटीनं आपल्याला सहकार्य करतात आणि आपल्याला प्रचंड असं हे होतं. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काल औरंगाबादवरून रात्री 12:30 वाजता आलो. सरांना माहीत आहे काही. तर मी माझ्या टाईमलाच उठतो 4 वाजता. मला जेवढं काय रनिंग करायचं तेवढं मी केलं.
आणि असं कुठल्याही गावाला जरी गेलं हे जरी गेलं तरी पण मी त्यावेळेस ॲटिट्यूड एकच ठेवतो, तुला जसं बरं झालं आहे तसं इतरांना पुढं चालून बरं करायचं आणि त्याला ट्रीटमेंट सिम्प्लिफाईड करायचं. हे जे खोटारडेपणा काही लोकांचा चाललेला आहे, असंच होतंय तसंच होते, हे लुटालूट हे थांबवायची आहे की नाही. आणि हे काम तू करू शकतोस. हे एक म्हणजे आतमधून एक थोडीशी म्हणजे एक मला एक सेन्स जाणवते. त्यामुळं मला कधीही अलाराम लावायची गरज पडत नाही. आणि मला म्हणजे चांगले चांगले लोक बी या प्रवासामध्ये भेटलेले आहेत. हे केंद्रे सरांसारखे लोक आहेत, मित्र आहेत, आमचे फार्मसिस्ट बी म्हणजे साक्षीला आहेत. आणि आम्ही या गोष्टीचा म्हणजे सभ्य समाजामध्ये उच्चार करू नाही, आम्ही हसत हसत आमच्या फार्मसिस्टमध्ये जाऊ, आहे की नाही. माणसाच्या जीवनामध्ये कंड पाहिजे, काय करायचं आहे की नाही. तर त्यांना आम्ही नेहमी म्हणजे हसत हसत म्हणायचं. आणि हे गोष्ट करताना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी, कारण आपल्यावर अनेक प्रकारचे स्ट्रेसर्स असतात, असं एकच गोष्ट नसतं. तर काहीतरी कंडिशन करायची आणि दुसरे काही स्टेटस ठेवण्यापेक्षा तेच ठेवून द्यायचं. म्हणजे जी गोष्ट की आपल्याला हॅमर होईल की आपल्याला ते गोष्ट करायची आहे, तर एकच गोष्ट ही म्हणजे एक प्रदीर्घ कालपर्यंत करायची. तर खरं सांगतो म्हणजे मी हे माझ्या जीवनाची एक हिलिंग जर्नीची मला त्याच्या मोठ्या गोष्टीमध्ये एक रूपांतरित करायचं आहे की जे अनेक लोकांना म्हणजे काही प्रॉब्लेमपासून कसे बाहेर काढता येईल वगैरे. आणि त्याच्यात मी आता सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला टिळेकर सर बोलले की तुम्ही आयुर्वेदीय काहीतरी जीवनशैलीविषयी सांगा. मी ऑनेस्टली सांगतो, माझ्या अनुभवानं सांगतो, खरंच आजकाल माहितीची काही कमी नाही आहे. माहिती ही आपल्याकडं प्रचंड आहे, कुठून येते, व्हॉट्सअपहून येते, इकडून येते, तिकडून येते. खरी गोष्ट आहे इम्प्लिमेंटेशनची. सगळ्यालाच माहीत आहे, असं काहीच कोणी अडाणी नाही आहे की सकाळी उठायचं, व्यायाम करायचं, हे नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं, हे नाही खायचं. अरे 2-3 जरी गोष्टी केल्या तरी हे दिवसभर टकटक करायची खरंच गरज नाही आहे की नाही. काय इम्प्लिमेंटेड, कारण ॲन आयडिया नॉट कपल्ड विथ ॲक्शन नेव्हर गेट एनी बिगर दॅन ब्रेन सेल्स इट ऑक्युपाईड. आपण काय करतो म्हणजे ते हे चघळत राहतो, ते चघळायची काही गरज नाही आहे. लिमिटेड सिद्धांत आणि लिमिटेड सिद्धांताचं प्रदीर्घ पालन, मग त्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. मी बनारसला गेलो आहे, टूरला गेलो आहे, तिथं आता रात्रभराचा प्रवास झाला आहे आणि तिथं मी व्यायाम कसं करू नाही. जे गोष्ट एकदा नियम धरला त्या दिवशी तुम्ही व्यायाम नाही केला त्या दिवशी जेवण बंद. स्वतःची म्हणजे सजा लावून घ्यायची आहे. तर ही जर डिसिप्लिन जर केली, आता ॲक्च्युली म्हणजे आता माझे बी आता पुढचे बी खूप मोठे टार्गेट आहेत. कारण मला म्हणजे याचे बी पुढचे खूप चांगले म्हणजे जर्नी करायचं आहे. थोडा मी खादाड पण आहे, तर ते पण म्हणजे हळूहळू कमी कर. व्यायाम खूप करतो पण तेवढं खूप जास्त खातो पण. तिकडं आता एक एक गोष्टी तिकडून पण म्हणजे कंट्रोल करता येते. तर मी अनेक गोष्टीचं कन्फ्यूज करायचं नाही. थोडक्यात सांगतो, माझ्यापेक्षा म्हणजे सगळे लोक म्हणजे अनुभवी वगैरे आहेत, हे आहेत. आणि धरसोड वृत्ती आहे. मी अनेक वेळा केली, काहीच निष्पन्न झालं नाही. धरसोड वृत्ती नाही. एकदा ठरलं, त्याच्यातून आपल्याला काही पॉझिटिव्ह गोष्टी जर कळाल्या तर त्या गोष्टी या प्रदीर्घ कालापर्यंत करायची. त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही. तर मी म्हणजे हेल्थ इश्यू म्हणजे फार मोठं म्हणजे वेगळं व्याख्यान वगैरे देऊ शकत नाही. तर मला फाइंड असलेल्या एक 4-5 गोष्टी सांगतो. 4-5 म्हणजे खूप जास्त गोष्टीचं कन्फ्युजन करायचं नाही. एक गोष्ट सांगा साहेब, कोणीही सांगा, विनाश फळांचा वगैरे कधी होतो? कुठल्याही गोष्टीचा विनाश कधी होतो? फळांचा विनाश कधी होतो? पिकल्यावर होतो का? फळ केव्हा सडतं? जास्त पिकल्यावर सडतं, बरोबर आहे. आणि बघा, कुठलीही गोष्ट विनाश व्हायच्या अगोदर मी थोडंसं म्हणजे फाइंड आउट केलं आणि प्रत्येक गोष्टीत जवळपास मी 5000 पाणी लिखाण केलं आहे. आता त्याचं एक पुस्तकामध्ये मी त्याला कन्वर्ट करतो आहे. तर कुठलीही गोष्ट विनाश व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये मधुरीभवन होतं. म्हणजे थोडक्यामध्ये हे जे गोड पदार्थ आहे, एक्स्ट्रा गोड पदार्थ, हेच आपल्याला हानिकारक आहे. जे एक्स्ट्रा आपण जे शुगर वगैरे जे घेतो आहे ते सडवतं. खरंच एक म्हणजे डायबिटीस असो किंवा नसो, शुगर जरी रिफाईंड शुगर जरी सोडली तरी म्हणजे आपण बऱ्यापैकी म्हणजे आपली हेल्थ ही कंट्रोल करू शकतो. शुगरचा संबंध हा नुसता म्हणजे याच्या काय म्हणतात डायबिटीस पुरताच मर्यादित नसून अनेक मेटाबॉलिक विकारांशी पण त्याचा संबंध आहे. आणि काही गोष्टी आपण आपल्या फाइंड आउट करायच्या उदाहरणार्थ, आणि त्या लिहून काढायच्या. आपल्या प्रत्येकाची बॉडी ही थोडी वेगळी असतं. उदाहरणार्थ आता मी बरेच दिवस म्हणजे चहावर प्रयोग केलेत. आता माझा अटॅक तुम्हाला सांगितलेला आहे. प्रयोग करायचे म्हणजे मी वेगवेगळ्या टाईमला चहा घेऊन बायला.
खरं सांगतो, माझा पर्सनल नको का दुसऱ्या काही लोकांचा असेल, 4 वाजता नंतरची जर चहा जर घेतली आपण किंवा कॉफी घेतली, रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. रात्रीची झोप ही एकतर गाढ झोप येत नाही किंवा मग ते झोप यायचा टाईम हा म्हणजे असा की प्रोलॉंग होत असतो. पहिलं जेवण जेवलंय आणि ते पचायच्या अगोदर दुसरं जर खाल्लं तर तुमच्या उत्साहामध्ये तिथे जे इंथुजियाझम याच्यामध्ये 100% परिणाम होतो. म्हणजे हे जे प्रकृतीचे जे नियम आहेत, हे प्रकृतीचे नियम आपल्याला म्हणजे फॉलो करायचे. एक सिंपल सूत्र आहे, परिश्रमो मिताहारो यतद्दो धन्वंतरो. म्हणजे परिश्रम आणि मिताहार थोडंसं म्हणजे आपल्याला जे लागेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे की नाही, हे करायचं आहे. आता दुसरी एक कॉमनेस्ट गोष्ट, आपल्या कॉमनेस्ट मिस्टेक काय आहेत, आपण कुठं लग्न समारंभ याला जातो आणि गिफ्ट 500ची देतो पण 800चं कसं खायचं हे बघतो. बरेच सामान्य लोकांचा माझ्यासारख्या हे विद्वानांचं सांगत नाही आहे की नाही. काय होतं त्याच्यामध्ये आपली पुरी सायकल, बायोलॉजिकल सायकल पूर्ण सेटअप व्हायला पुढचे 5 ते 6 दिवस जातात. मग एक करायचं 800चं खायचं ना, मग दुसऱ्या दिवशी जेवायचंच नाही, त्यावरती करायचं मग आहे की नाही. फिस्ट शुड बी फॉलोड बाय फास्ट. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी या ज्या आपल्याला करता येण्याजोग्या आहेत, ह्या गोष्टी करायच्यात. तर मी काही जास्त या म्हणजे आता इथं काय म्हणजे आरोग्यविषयक व्याख्यान द्यायसाठी आलो नाही आहे. मला खरोखर कौतुक वाटते टिळकर साहेबांचे, त्यांची धडपड. मी त्यांना कमीत कमी 5 ते 6 वेळेस सरांना मला मी प्रांजळ कबलतो, सर मला पुरस्कार वगैरे काही नको, नाही मी तुम्हाला द्यायचंच, मला पुरस्कार द्या. मग आहे की नाही. तर त्यांची किती धडपड, म्हणजे येऊन वारंवार फॉलोअप करणं, हे करणं. सर मी तुम्हाला रिफ्यूज केलं की नाही, ऑनेस्टली सांगायचं आहे की नाही. तर द्या आहे की नाही. तर या प्रकारचं आहे. आणि आपण या जीवनावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे, या ॲटिट्यूडमध्ये आपलं जीवन पूर्ण राहो. सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद बालाप्रसाद. आमच्या संस्थेला, फाउंडेशनला पुरस्कार द्यायचा होता आयुर्वेद क्षेत्रात काम करणारे. त्याच्या पाठीमागे कारण एकच होतं की आयुर्वेद शास्त्र हे माझ्या दृष्टीने अत्याधुनिक शास्त्र आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येकाची तब्येत उत्तम होऊ शकते. आजारीच न पडण्याचं हे शास्त्र आहे. अशा काही वनस्पती आहेत त्या तुम्ही नियमितपणे घेतल्या तर तुम्हाला आजार होत नाही. आजार होणार असेल तर तो प्रोलॉंग होतो, पुढं ढकलला जातो. एवढं त्याचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व कळावं म्हणून एक आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, त्याचं महत्त्व कळावं म्हणून आम्ही पुरस्कार द्यायचं ठरवलं होतं. नेमकं आम्हाला हे सापडले म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार दिला. बरं, त्यांचे गुरुवर्य इथं बसलेले डॉक्टर संजीव केंद्रे हे वामन केंद्रापैकीच आहेत बरं का. म्हणजे ते भाऊबंत तर केवढे मोठे कलावंत आहेत, डायरेक्टर आहेत आणि ते मोठे चित्रकार आहेत. त्यांना मागच्या वर्षी सतीश पुरस्कार दिला होता. आपला सतीश गुजराल पुरस्कार. सतीश गुजराल पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होते. तर त्यांना पुरस्कार दिला कारण त्यांनी मला सांगितलं की मला लहानपणी चालता पण येत नव्हतं. अशा परिस्थितीत ते डॉक्टर झाले सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे चीफ मेडिकल ऑफिसर, आता पॉलिक्लिनिकचे चीफ मेडिकल ऑफिसर. उत्तम चित्र काढतात. म्हणजे कित्येकदा म्हणजे सतीश गुजरात म्हणाले की मी थोडा अपंग होतो म्हणून मी चांगला चित्रकार झालो. म्हणजे काय, म्हणजे ती मला शक्ती दिली. आता काय असतं काय ना मला माहीत नाही. आणि ह्यांना हा पुरस्कार दिला ते पण सदानंद मोरे यांच्या हस्ते दिला. आणि त्याचवेळी आम्ही पुरस्कार दिला हे मला फार म्हणजे सद्गतीत झालो आहे मी. माधव वझे यांना बलराज पुरस्कार मागच्या वर्षी 31 जानेवारीला दिला. आणि तो पुरस्कार दिल्यानंतर 2 महिन्यांनी ते गेले. आणि मी मोरे सरांशी संपर्क जास्त ठेवत नाही, का कोणास ठाऊक. कार्यक्रमाच्या वेळीच फक्त बोलवतो. मला माधव वझे भाषण सगळ्यांची झाल्यानंतर जाताना मला म्हणाले मोरेंचं भाषण चांगलं झालं. मी तुम्हाला सांगायचं विसरलो.
त्यांचे शब्द आहेत, मोरेंचं भाषण चांगलं झालं. आणि 2 महिन्यांनी माधव वझईच्या चित्रपटांनी आपल्या पिढ्यांवर उत्तम संस्कार केले. त्या संस्कारातून मी थोडा घडलो म्हणून मी थोडा बरा झालो, नाहीतर मी पण गुंड झालो असतो. एवढ्या त्या माधव वझई आणि श्यामची आई आणि आचार्य यात्रांचे आपले मराठी मानावर अनंत उपकार आहेत. त्याची परतफेड म्हणून मी त्यांना भीत विचारलो, हा पुरस्कार घेणार का? तर म्हटलं बलराज साहनी पुरस्कार कोण नाही घेणार. आता रवींद्र म्हटले की तो आम्हाला तो ऑस्कर पुरस्कार आहे. आणि आता बाकीचं त्यांच्याविषयी मी बोलत नाही. आता अखेरचं म्हणजे अध्यक्षीय भाषण म्हणा किंवा ह्याच्यावर 2 शब्द बोलतील. अरे सॉरी. मी आता विनंती करतो दीप्ती लोंढे यांना, त्यांनी 2 शब्द बोलावे. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील समोरील सर्व सन्माननीय श्रोत्यांना जय भीम व लाल सलाम. आपल्या समस्त महिला वर्गांना ज्यांनी सोनेरी पहाट दाखवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या राज्यात प्रथम आरक्षणाची अंमलबजावणी करणारे राजश्री शाहू महाराज, पृथ्वी शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे सांगणारे अण्णाभाऊ साठे, प्राणाची बाजी लावून शिक्षण देणाऱ्या ज्योतिबा सावित्रीस वंदन. इतर सर्व सन्माननीय पुरस्कारार्थींचे प्रथम मनापासून अभिनंदन करते व शुभेच्छा देते. प्रथमतः कृतज्ञ व्यक्त करते माझ्या पहिल्या पुरस्कारासाठी. खरं तर मी आज अतिशय आनंदी आहे. महान भारतीय फिल्मकार, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक ऋत्विक घटक ज्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऋत्विक घटक पुरस्कार फोटोग्राफरसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे अशा महान विभूतींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. हाच एक मोठा माझा सन्मान आहे. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल बलराज साहनी, साहिर लुधियानवी फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश टिळेकर सर, सचिव शिवानी चिलका, विश्वस्त सुचित्रा देशपांडे या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. येथे सर्वांवर चर्चा होते पण श्रमिकावर कोणीही बोलत नाही. श्रमिकाचे शोषण हाच इथल्या व्यवस्थेचा अजेंडा आहे. अशा वेळेस एक स्त्री श्रमिक फोटोग्राफरला हा सन्मान मिळतोय. गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अंधेरा कायम रहे म्हणणाऱ्या शक्ती प्रबळ झालेले आहेत. अशा वेळी आपण या ठिकाणी आलेली आहोत. आपण सर्वजण उजेडाच्या वारसदार आहोत. आपण उजेडासाठी संघर्ष करणारे लोक आहात. जय भीम, लाल सलाम, जय भारत. दीप्ती लोंढे यांनी अप्रतिम भाषण केलेले आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. थोडक्या शब्दामध्ये एवढी सखोल मांडणी करणे हे फार अवघड असतं, पण त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आपले मनोगत व्यक्त करतो, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आता मोरे सर बोलतील आणि मोरे सरांचं आता शेवटचंच वैशिष्ट्य सांगतो की मोरे सर साप्ताहिक सकाळमधून विश्वाची आर्त नावाची लेखमाला कित्येक वर्ष चालू आहे आणि ती लेखमाला लोकांना एवढी लोकप्रिय झालेली आहे की माझे काय मित्र, काय नातेवाईक वगैरे, काय अमेरिकेत आहेत वगैरे, त्यांना आम्ही लिंक पाठवतो. तर लिंक अशी इकडे जाते आणि अमेरिकेमध्ये राहणारे भारतीयांना अमेरिका माहीत नाही. तिथं राहून 30-40 वर्ष ते त्यांच्या लेखामुळे. आता मागच्याच साप्ताहिक सकाळमध्ये जो लेख आला होता तो सगळा अमेरिका, युरोप यावरच होता. त्यांनासुद्धा कळणार नाही का खरी अमेरिका कशी आहे. ते मोरे सर काम करतात म्हणून त्यांना आता एक लेखक, साहित्यिक म्हणून जागतिक दर्जा मिळालेला आहे. आता मी मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. हो.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण साहिर लुधियानवी आणि गुरुदत्त फाउंडेशनच्या वतीनं अतिशय गुणी आणि समर्पित लोकांचा सत्कार केला, त्यांना पुरस्कार दिला. हे कार्य गेले कित्येक वर्ष आमचे मित्र सुरेश टिळेकर हे अखंड आणि सातत्याने करत आहेत. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांना त्यांनी गौरवलं पुरस्कार देऊन माझ्या हस्ते, तो माझाही गौरव मी समजतो. कारण त्यानिमित्ताने चांगले लोक एकाच वेळेला एकाच व्यासपीठावरती भेटतात. एरवी कुठे कुठे शोधत जावं लागतं, या शहरात त्या शहरात वगैरे वगैरे. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचा जो अप्रोच आत्तापर्यंतचा मी पाहिला, कारण त्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो होतो, तो जो एक प्रकारची कॉन्ट्रीब्युशन हे अनेक लोक करत असतात, म्हणजे विशेषतः कलेच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक काही सामाजिक बांधिलकी असते आपली असे मानणारे. आता भले मगाशी डॉक्टरांनी सांगितलं असेल की मी स्वार्थी माणूस आहे म्हणून. माणसाचं वैशिष्ट्यच आहे, प्रत्येक माणूस स्वार्थीच असतो, किंबहुना त्याच्या जगण्यासाठी त्याला स्वार्थी असावं लागतं. त्यामुळं स्वार्थी असणे याच्याबद्दल काही अपोलॉजिटिक असायचं काहीच कारण नाही. मुद्दा असा आहे की ॲडम स्मिथ नावाचा जो फार मोठा अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया घातला असं आपण म्हणतो, त्यानं असं सांगितलं की प्रत्येकाने आपला स्वार्थ साधला, म्हणजे साधित असतानाच आपोआप इतरांचाही साधलं जातं. इतरांचं काही वेगळं करण्याची गरज नसते असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी एक तो वेगळा सिद्धांत मांडला. तो कोणाला पटेल न पटेल हा भाग वेगळा. तर मग ते कसं होतं, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं एक जणू काही एक अदृश्य हात असतो की तुम्ही तुमचं काम चांगलं करा, तुम्ही तुमचं चांगलं काम करा, यांनी यांचं काम चांगलं करावं, आणि त्याच्यातनं आपोआपच आपण आपलं हित साधता साधता इतरांचं हित साधतो. तर ते कसं घडतं हे त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं. भले त्यांनी स्वतःवरती असा एक आरोप करून घेतला, पण मी अगदी यांनी सांगेन की याच पद्धतीने समाज चालत असतो. हां, आता आपला स्वार्थ साधताना दुसऱ्याच्या स्वार्थाच्या आड येणं हे चुकीचं आहे, हा खरा त्यातला मुद्दा आहे. आणि ते त्यांनी येऊ नये म्हणून आपल्याला एक काहीतरी सिस्टीम लागते. त्याला तुम्ही राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, एक व्यवस्था लागते. आणि ती व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आपण जगात निर्माण होते, राष्ट्रांमध्ये निर्माण होते. काहींचं म्हणणं असं असतं की इतर राष्ट्रांमध्ये असलीच पाहिजे, पण आमच्यात असता कामा नये, आम्ही आमचं बघू, आमच्या पद्धतीने चालू, असं नाही म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे. पण ते होत असतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आता आपण ज्या वेगवेगळ्या मंडळींना पुरस्कार दिला, तर मला एक गोष्ट सांगायची आहे की यातली बरीचशी मंडळी कुठल्या ना कुठल्या कला क्षेत्राशी निगडीत आहेत. म्हणजे आयुर्वेदाला कला म्हणायचं की नाही माहीत नाही, पण बाकीची तर आर्ट पण आहे म्हणतात, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय वाटतं मला की साहिर गुरुदत्त ही जी एक जोडी ती पकडली यांनी. म्हणजे मी असं म्हणेन की आपण खो खो खेळतो की नाही, त्याचे 2 डांब असतात, 2 खांब असतात, आणि त्याच्या भोवती आपण खेळत असतो. तसं हे 2 या खेळाचे 2 काही खांब आहेत. आणि काय करतो आपण मग की प्रत्येक वर्षी एखादा पुरस्कार देतो, त्याला पुढच्या वर्षी उठवतो, म्हणजे त्याच्याऐवजी दुसरा कोणीतरी बसवतो. म्हणजे हा फार चांगल्या अर्थाने खो खोचा खेळ आहे असं मी म्हणेन. आणि ही मंडळी जी आहेत ना कला क्षेत्रातली, यातली परत म्हणजे ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले वगैरे वगैरे, किंवा आत्ता मगाशी ज्यांचा उल्लेख झाला, ती बरीच तिकडनं कुठनं तरी आलेली, उत्तरेकडनं, पंजाबकडनं, सिंधकडनं, मुंबईत स्थिरावलेली. आणि महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे इप्टा नावाच्या संस्थेशी कुठे ना कुठेतरी निगडीत झालेली. मुळात ती नाटकातली चळवळ, ते नाटकातनं त्यातले बरेचसे लोक सिनेमात आले. हा जो एक नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टी यांच्यामधला संबंध आहे, म्हणून यांनी खूप चांगल्या पद्धतीने शर्मासाहेबांनी तो इतिहास लिहिला सिनेमाचा, नाटकांचा, आपल्या चरित्र दिलं गुरुदत्तांचं, आणि त्याच्यातनं साहित्य आपोआपच त्यांनी उलगडून दाखवले आपणाला. हे नक्कीच महत्त्वाचं कार्य आहे. भारताला एक ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत,
त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख सगळेच करतात आणि त्यांना टाळून पुढे जाता येत नाही. एक म्हणजे क्रिकेट आहे आणि दुसरं म्हणजे सिनेमा आहे. त्यामुळे भले दक्षिणेतील लोक कितीही काही म्हटले तरी हिंदी सिनेमा बघतात सगळे. त्यांचा हिंदी भाषेला विरोध आहे, हिंदी सिनेमाला नाही. आणि तो का आहे त्याला कारण परत ही उत्तरेतली मंडळी आहेत बरं का, त्यांनी तो लादायचा प्रयत्न केला. असं करून चालत नाही, लक्षात घ्या. आपण जेव्हा भारत म्हणतो की नाही तेव्हा भारताचं वैशिष्ट्य काय आहे, किंबहुना मी भारताची व्याख्या काय आहे, हा जो एक मुद्दा भारतीयत्व काय आहे हा 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 मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि त्या भारतीयत्वाचा शोध करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. म्हणजे गेले कित्येक, आता काही वर्षे ती चर्चा होत नाही, परंतु तुम्हाला सांगतो 50-100 वर्षे चर्चा झाली होती की कलेमधलं भारतीयत्व नेमकं काय, विशेषतः आधुनिक कलेमधलं. ही जी जे आर्ट्स वगैरे मुंबईमधले स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये ही फार चर्चा महत्त्वाची ठरली. कारण त्यावेळेला आपण बहुतेक आपली ही आधुनिक चित्रकला वगैरे ज्या गोष्टी असायच्या त्या तिकडनं त्यांच्या पद्धतीने, म्हणजे ते स्कूल्स त्याचे ते सगळे पाश्चात्य असायचे. मग सुरुवातीच्या काळामध्ये मंडळी त्यांचं अनुकरण करायचे. हे करता करता त्यांना भान यायला लागलं की अरे आपलं काय, आणि मग त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. त्या तपशिलात मला जायचं नाही. पण इथे मुद्दा कुठला येतो की भारतीयत्वाच्या अनेक व्याख्या होऊ शकतात, पण एक व्याख्या मला आपोआप यांच्या भाषणातून जाणवली. आणि अर्थात जे नाटकाचा प्रयोग करतायत त्यांच्याकडनं, देवधरांच्याकडनं, ती कोणती माहिती का, जिन्हे नाज है हिंद पर तो भारतीय. त्या शाहिरीच्या त्या कवनामध्ये जी ओळ आहे, आता तिथे ते विचारतायत की कुठे आहेत ते अशा प्रकारचे भारतीय. पण हे आधी डिफाईन करायला पाहिजे ना भारतीय. तर पहिली अट भारतीय असण्याची, भारतीयत्वाची, की तुम्हाला तुमच्या देशाबद्दल नाज म्हणजे अभिमान असला पाहिजे. आणि मग तो अभिमान व्यापक असला पाहिजे ना. मग तुम्ही त्या ठिकाणी तुमचं प्रांतीयत्व, म्हणजे प्रांतीय, तुम्ही कुठल्या प्रांताचे आहात, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या जातीचे आहात, त्याच्यावर तुम्हाला मात करता आली पाहिजे. आणि नेमकं हे होत नाही आपल्याकडे. तो खरा प्रॉब्लेम तो आहे. आणि का होत नाही त्याचं एक कारण सरळ सरळ आहे की राजकीय मंडळींचे हितसंबंध गुंतलेले असतात. आता जाती व्यवस्था कित्येक, आता मला आश्चर्य वाटलं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान बुद्धापासून जातीच्या विरुद्ध चळवळ सुरू आहे. मला हे समजत नाही की 2000-2500 वर्ष झाली ही चळवळ सुरू आहे ना, अजून कशी काय जात नाही. मग म्हणजे जातीच्या विरुद्ध चळवळी करणारे जे लोक आहेत त्यांच्याचबरोबर कुणीतरी ते टिकवण्यासाठी प्रयत्न करणारे पण असतील ना. आणि ते का टिकवायचं असतं त्यांना, की त्याच्यात त्यांचा कुठेतरी हितसंबंध असतो. आता मधल्या काळात काय झालं, एक मोठी औद्योगिक क्रांती झाली, एक वेगळी व्यवस्था, आपल्याकडे जी जाती व्यवस्था होती की नाही, औद्योगिक क्रांतीच्यामुळं ही सगळी सामाजिक जडणघडण बदलेल आणि एक वर्णव्यवस्थेच्या ऐवजी वर्गव्यवस्था येईल असं लोकांना वाटलं. आणि तसं एक स्वप्न पाहिलं लोकांनी, म्हणजे विशेषतः डाव्या मंडळींचं हे स्वप्न होतं की जातीभीती सगळ्या नष्ट होतील, इव्हन देशाभिमानाची सुद्धा गरज राहणार नाही, ते पण एक प्रकारचा अडथळाच आहे. आणि मग काय असेल तर ती एक जी व्यवस्था, वर्गव्यवस्था, आणि अल्टिमेटली ती पण नष्ट होईल. म्हणून हे टप्पे आहेत की इथले वर्णव्यवस्थेचं रूपांतर एक वर्गात झालं पाहिजे. म्हणजे जन्मावरती आधारित न राहता वर्ण जन्मावरती असतो, काहीतरी एक असं झालं पाहिजे. ते झालं का, ते नाही झालं का, कारण या मंडळींच्या लक्षात असं आलं की ह्या गोष्टी टिकून राहण्यातच आपलं काय म्हणत त्याला हित आहे. आणि मग कारण तो शॉर्टकट असतो ना. आपल्या जातीच्या लोकांना जर आपण अपील केलं, हे तुम्हाला सांगतो मी, तर त्यांना जास्त खरं वाटतं, ते विश्वास टाकतात. म्हणजे ते नाही की आपल्या पुढारी आपल्या जातीचा पाहिजे, अनुयायी आपल्या जातीचा पाहिजे. मग असं असेल तर लोकशाही टिकणार कशी, हा त्याच्यातला एक भाग आहे ना. आणि अशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे झालेले आहेत, अशातला भाग नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, 1957 सालची जी निवडणूक झाली त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत जोमामध्ये होती. आणि त्या चळवळीत मी तुम्हाला सांगतो, समितीनं काय केलं, समिती म्हणजे सगळे पक्ष आले, म्हणजे काँग्रेस सोडून सगळे पक्ष समितीमध्ये होते त्या काळचे. म्हणजे शेतकरी कामकरी पक्ष होता, प्रजा समाजवादी पक्ष होता, आणखीन रिपब्लिकन पक्षसुद्धा होता, नुकताच स्थापन झालेला, त्यावेळेला बाबासाहेबांचं नुकतंच निर्वाण झालेलं होतं. हिंदू महासभा होती, विशेष म्हणजे जनसंघसुद्धा होता त्या काळात. हे सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी कोणाच्या विरोधात उमेदवार दिले, काँग्रेसच्या. का तर काँग्रेसमुळे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होत नाही, म्हणजे काँग्रेसचे सरकार असूनही केंद्रात ते करत नाही.
मग अशा वेळेला मी तुम्हाला सांगतो, या मंडळींनी एक फार महत्त्वाचा प्रयोग करून पाहिला. तो कोणता प्रयोग? की काँग्रेसच्या सवर्ण उमेदवाराच्या विरुद्ध, लक्षात घ्या, समितीनं शेड्यूल कास्टचा उमेदवार दिला अनेक ठिकाणी, आणि तो उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आला. म्हणजे त्याचा काय झाला अर्थ, की त्या काळात निदान महाराष्ट्रासाठी का होईना आपण आपल्यातल्या जातीय भावनेवरती मात केली. म्हणजे करू शकतो आपण, हा त्याच्यातला मुद्दा मला सांगायचा आहे. पण ते करण्यासाठी असा काहीतरी एक प्रचंड क्रायसिसचाच काहीतरी आला पाहिजे का प्रसंग? असं नाही. आपण नॉर्मल व्यवस्थेमध्ये असताना सुद्धा आपणाला या गोष्टीवरती मात करता आली पाहिजे. आणि ती कुणी केली, कशी केली, हे सांगणारा नाट्यप्रयोग जर देवधरांच्या सारखी मंडळी करत असतील तर निश्चितपणे त्यांना पुरस्कार देऊन टिळेकरांनी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे, असं सुद्धा मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. ते आयुर्वेदाच्या बाबतीत मला एक हे सांगतो, म्हणजे फक्त आयुर्वेदच काय, आणखीनही काही प्रकारच्या उपचार पद्धती की ज्या प्रसंगी काही लोकांना थोड्याशा मिस्टिक वगैरे वाटतात, गूढ अशा प्रकारे वाटतात. तर माणसाच्या एकूण जगण्यामध्ये त्यालासुद्धा काही एक स्थान असतं. काही काही लोक काय करतात की वैज्ञानिक दृष्टी म्हणजे असं एकदम काहीतरी भलतंच वेगळं आणि त्यालाच एक काहीतरी मिस्टिक करून टाकतात. असंही कधी कधी होतं. मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे भाई चितळे होऊन गेले. पुण्यामध्ये फार मोठे कॉम्रेड चितळे, हे विष्णुपंत चितळे कामगार चळवळीमध्ये होते. मला वाटतं कुठेतरी निवडूनही आले होते. आणि मुख्य म्हणजे त्यांना या गोष्टीचं फार आकलन होतं, म्हणजे ज्याला ऑकल्ट म्हणतो आपण. तर आयुर्वेदात हे काही हे शास्त्र आहे, त्याला ऑकल्ट म्हणण्याची गरज नाही. पण अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी. तर कॉम्रेड डांगे आजारी पडले, तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, मी तुम्हाला पूर्ण बरे करतो. आणि खरोखर डांगे पुण्यात आले, त्यांच्याकडे राहिले आणि बरे झाले त्यांच्या उपचाराने. तर हे असू शकतं ना, म्हणजे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय आला की मला यांचं वेगळेपण काय वाटलं बाकीच्या लोकांच्यापेक्षा. बरं का, बाकीची मंडळी म्हणजे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातली प्रयोग दुसऱ्यांच्यावरती करतात आणि त्याला ते नाव देतात सब्जेक्ट, बरं का, म्हणजे ज्याच्यावरती प्रयोग करायचा. आणि मग त्याचं रेकॉर्ड ठेवतात की त्याने आज काय खाल्लं, किती वाजता उठला, किती वाजता झोपला, औषध घेतलं की नाही वेळेवरती, असं 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 असं. मग वर्षभर त्याच्यावरती प्रयोग करत करत निष्कर्ष काढतात. यांनी तसं नाही केलं, यांनी स्वतःवरती प्रयोग केले. तर हे वेगळ्या प्रकारचं मला असं वाटतं की अप्रोच आहे सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याचं, की जोपर्यंत मी माझ्यामध्ये काही बदल घडून नाही आणू शकत तोपर्यंत दुसऱ्यांच्यामध्ये कशाला मी जाईन. हे थोडंसं तुम्हाला वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण वाटेल, पण देतो मुद्दाम. उदाहरण असं आहे की महात्मा गांधींना संस्कृत येत नव्हतं, परंतु त्यांना गीता जी वाचली ती इंग्रजी अनुवादातनं वाचली. त्यांना असं वाटलं की आपण संस्कृतमधून आपल्याला गीता वाचता आली पाहिजे, कळून घेता आली पाहिजे. मग काय करायचं, तर ते साबरमतीला त्यांचा आश्रम नुकताच स्थापन झाला होता आणि तिथे विनोबा भावे गेले होते. विनोबा अगदी तरुण होते, म्हणजे वाईमधून उठले आणि तिकडे गेले, पण विद्वान. तर त्यांनी विनोबाला सांगितलं की तू मला रोज भगवद्गीतेतले काही श्लोकांचा अर्थ सांग संस्कृतमधल्या. मग रोज त्यांची शिकवणी व्हायची विशिष्ट वेळेला, संध्याकाळी सकाळी काय असेल ती. आणि एक एक 2-2, 3-3 श्लोक एवढे होतील ते त्या तासाभरात किंवा जी काय असेल ती मुदत. असं करता करता काही दिवस गेले आणि एक दिवस विनोबा गांधी म्हणाले की उद्या सुट्टी, उद्या आपण नाही एकत्र यायचं. ते त्यांना वाटलं की दुसरं काहीतरी काम असेल, विनोबांना वाटलं कोणतरी येणार असेल, ठीक आहे मग परत कधी बसायचं म्हणले, ते मी सांगेन. ठीक आहे, मग विनोबा विद्यार्थी आहे म्हणजे म्हटलं तर. आणि त्या काळात मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस, असे काही दिवस गेले. त्यांना आश्चर्य वाटलं की असं काही नाही आहे की त्यांना त्या काळात दुसरं काही काम आहे गांधींना म्हणून ते एंगेज आहेत आणि म्हणून नाही म्हणतात. पण आता कसं विचारायचं ना बापूंना. तर एक दिवशी अचानक गांधी म्हणाले की चला आपण सुरुवात करूयात, आपला वर्ग पूर्ववत सुरू होईल. आणि त्यांनी विनोबांना बोलवलं आणि तो वर्ग सुरू झाला. मग काही दिवसांनी विनोबांनी विचारलं की तुम्ही मध्ये असा गॅप का घेतला होता. तर ते म्हणले असं आहे बघ, तू मला संस्कृत गीता वाचून दाखवतो, त्याचा शब्दशः अर्थ सांगतो, मला तो कळतो, पण मी गेल्यानंतर असा विचार करतो की हे मला माझ्या जगण्यात आणता येईल का, प्रत्यक्ष मला तसं वागता येईल का. आणि मला तसं वागता येईल अशी माझी खात्री पटली की मी पुढे जातो. मग तर त्या दिवशी तू सांगितलेला श्लोक असा होता की तो माझ्या जगण्यात मला जरा प्रॉब्लेम होता की बाबा आपल्याला जमल का नाही, आपल्याला जमल का नाही. मग मी मधल्या काळात ती प्रॅक्टिस केली
ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची. आणि ज्या दिवशी मला खात्री पटली की आता आपण हे करू शकतो, तेव्हा म्हटलं की आता परत सुरू करूयात वर्ग, दुसरी टर्म सुरू. तर तसं डॉक्टरांचं आहे, स्वतःवरती प्रयोग करून बघायची त्यांची ती प्रवृत्ती आहे, ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते. असो तर हे नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या गुणवंतांना आणि मोठ्या गुणवंतांच्या नावाचा पुरस्कार देणारे आमचे मित्र सुरेश टिळेकर हे स्वतःच एक महागुणवंत आहेत. कारण अशा प्रकारे करणं, आणि अर्थात त्यांचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरीच त्यांच्या वडिलांच्याकडनं मिळालेलं आहे. ते डाव्या चळवळीतले मोठे कार्यकर्ते होते, सामाजिक राजकीय कार्यकर्ते होते. चे बंधू फार मोठे नाट्यकर्मी होते. काशीराममुळं त्यांचं नाव सगळ्या जगात दुमदुमलं. आणि त्यांनी अशा पद्धतीने बलराज साने आणि साहिर लुधियानवी यांच्या नावे आणखीनही काही मंडळींच्या नावे पुरस्कार द्यावा, आता यावेळेला ऋत्विक घटकांच्या नावे, हे अगदी त्यांच्या सगळ्या परंपरेला, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेसं आणि सुसंगत असंच झालं. मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. परत एकदा पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आलो होतो की तुम्ही दुसरे महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार आहात. त्याने माझ्या पाठीवर हात मारले होते. पोद्दारांचं भाषणं मी नेहमी ऐकायचो, खूप लहान होतो. ते सगळ्यांची भाषणं झाल्यावर अतिशय भाषणला उभे राहायचे आणि सगळ्यांचं खोडायचं. ते म्हणजे अगदी थोडंसं कोणाचं तरी चांगलं घ्यायचं आणि आपले विचार मांडायचे, पुढं जायचे. तेव्हा महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार हा किती विद्वान माणूस आहे हे त्यावेळी लहान बुद्धीला मला कळत होतं. धन्यवाद मोरे सर. आता आमचे धनंजय कुलकर्णी हे चित्रपट समीक्षक आहेत, लेखक आहेत, ते आभार प्रदर्शन करतील आणि मग कार्यक्रम संपला असं गृहीत धरून आपण संपूया. आणि नंतर नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आज खरं तर जास्त बोलायची इथं गरज नाही. सर्वांचे खूप छान भाषणं झालेली आहेत आणि यानंतर जे नाट्यप्रयोग होणार आहे तो पाहायला आपण सर्वजण उत्सुक आहात. पण आपल्या कार्यक्रमाचा एक औपचारिकता जी असते त्यात आभार प्रदर्शन हा एक पार्ट असतो आणि ते टिळेकरांनी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. बलराज साने आणि साहिर लुधियानवी फाउंडेशन याच्याशी मी गेली 15 ते 20 वर्ष निगडीत आहे आणि टिळेकर सरांना मी खूप जवळून ओळखतो. त्यांची मेहनत, त्यांची धडपड आणि गुणवंत लोकांना शोधायचं आणि ते पुरस्कार वितरण करायचं आणि हे सुद्धा कोणाकडूनही 5 पैशाची अपेक्षा न करता, हे खरं तर या काळामध्ये खूप कठीण आणि अवघड काम आहे आणि टिळेकर सर गेले कित्येक वर्ष हे काम करतायत. पण कसं असतं की जो चांगलं काम करतो ना त्याला लोकसुद्धा चांगले भेटत असतात नेहमी. म्हणजे मला आवर्जून सांगावं वाटेल की सोमनाथ चटर्जी कम्युनिस्ट पक्षाचे खूप मोठे नेते, लोकसभेचे अध्यक्ष, ते पुण्यामध्ये हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते आणि म्हणजे कुठलीही म्हणजे एवढा मोठा त्यांचा प्रोटोकॉल, त्यांच्यासाठी लागणारी यंत्रणा वगैरे सगळं पार पाडून टिळेकरांनी तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. आणि त्यानंतरच्या बऱ्याच कार्यक्रमाला मी यांच्यासोबत असायचो आणि मला त्यातून टिळेकरांचे विशेष पैलू जाणवलेले की ते किती वर्षभर हे सगळ्याचा अभ्यास करतात. यावर्षी कुणाला पुरस्कार द्यायचा, कुणाची शताब्दी आहे, कुणाचं काय आहे, या सगळ्याचं बारीक सारीक त्यांच्याकडं तपशील असतो आणि त्यातून ते पुरस्कार देत असतात. यावर्षी त्यांनी 4 पुरस्कार दिले आणि ह्या 4ही पुरस्कारांचं माझ्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो मी. विशेषतः रवींद्र देवधर सर यांचं नाटक आपण आता पाहणार आहोतच. एक मोठे नाट्यकर्मी ते आहेत. त्यानंतर आमचे मित्र कृपाशंकर शर्मा यांनी गुरुदत्तवरती एक अगदी अमूल्य असा ग्रंथ लिहिलेला आहे, अलौकिक प्रतिभावंत म्हणून. त्यानंतर त्यांनी एक दुसरा ग्रंथ लिहिला जो त्याच तोडीचा ग्रंथ आहे. भारतीय चित्रपटची शताब्दी झाल्यानंतर त्यांनी तो एक ग्रंथ लिहिला आणि त्याचं प्रकाशन जब्बार पटेल यांच्या हस्ते झालं होतं. हे दोन्ही ग्रंथ खरोखर सिने अभ्यासकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आहेत. त्यांना हा पुरस्कार आपण यावर्षी साहिर लुधियानवी पुरस्कार दिला. त्यानंतर डॉक्टर बालाप्रसाद बाळापले यांना आयुर्वेदामधील त्यांच्या कामासाठी पुरस्कार दिलेला आहे. गेल्या वर्षी त्यांचे मित्र आणि गुरु आत्ता उल्लेख ज्यांचा केला केंद्रे सर, त्यांना पुरस्कार दिला होता. यानंतर दीप्तीताईंना पुरस्कार दिला. आंबेडकरी चळवळीतल्या त्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचं मला आत्ता सर सांगत होते की त्यांची मुलगी मेडिकलला आहे, मुलगा त्यांचा NDAसाठी जातो आहे
आणि हे सगळं सांभाळून, कुटुंब सांभाळून ते आपलं आंबेडकरांचं जे कार्य आहे ते पुढे कसं नेता येईल हे पाहतायत. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण सर्व श्रोते इथे आलेले आहात, कारण सगळ्यांवर प्रेम करणारे आपण, टिळकरांवर प्रेम करणारे आपण लोक आहोत. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि विशेषतः आपले डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्याबद्दल काय सांगायचं, ते अगदी सर्वांच्या, आमच्या सगळ्यांच्या पाठीवर कायम त्यांचा हात असतो. सर, आपले मनापासून आभार. आणि प्रत्येक आपल्या भाषणातून आम्हाला नेहमी काही ना काही वेगळं काहीतरी मिळत असतं. आज देखील त्यांनी खूप छान पद्धतीने विनोबा भावे आणि बापूंचा प्रसंग सांगितला आणि आम्हाला खूप तो म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे तो. सर्वांचे मनापासून आभार. आणि यानंतर कार्यक्रम मध्यंतर घ्यायचं का आणि नाट्यप्रयोग लगेच आपण सुरू करतोय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.